पती पत्नीचं भांडण सोडवण्यासाठी मध्ये पडलेल्या पोलीस हवालदारास नवरा बायकोचं भांडण आहे, तू मध्ये पडू नको असं म्हणत अंगावर धावून येत गणवेशाची गच्ची पकडून डोळ्यावर ठोसा मारला. चौकीत नेताना चौकीचा दरवाजाही तोडला. ही घटना दुपारी 12:40 दरम्यान घरकुल पोलीस चौकीच्या मागे महापालिकेच्या दवाखाना परिसरात घडली. गणेश हनुमंत काकडे वय वर्ष 29 याच्या विरुद्ध शासकीय कामात अडथळा आणल्याबद्दल गुन्हा नोंदवला असून त्याला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलीस हवालदार श्रीधर नागनाथ गायकवाड यांनी फिर्याद दिली आहे. यांनी फिर्यादीत म्हटलं आहे की दुपारी 1:40 सुमारास यातील आरोपीची पत्नी सोलापुरातील महानगरपालिकेच्या रुग्णालयात आरोग्य सेविका म्हणून काम करते. त्या दोघांमध्ये कौटुंबिक कारणावरून वाद सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं. मंगळवारी 2 जानेवारीला दुपारी 1:15च्या सुमारास फिर्यादी गायकवाड यांना महापालिकेच्या रुग्णालयात आरोपी गणेश हा पत्नी सुषमा यांना मारहाण करत असल्याची माहिती मिळाली. यावरून फिर्यादी आणि पोलीस अंमलदार असे दोघेही तिथे गेले. दोघांनी मिळून आरोपी आणि त्याच्या पत्नी यांच्यातील वाद सोडवण्याचा प्रयत्न केला. मात्र आरोपी गणेशने नवरा बायकोच्या भांडणांमध्ये तू मध्ये येऊ नकोस असं म्हणत तो फिर्यादीच्या अंगावर धावून गेला.